हे मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वारकरी संताचा वारकरी संताचा वारकरी संताचा वारकरी संताचा वारकरी संताचा वारकरी ऐका नाही, या पवित्र आणि पावन मातीमध्ये तुमचा आणि माझा जन्म झाला. माझं म्हणणं आहे सर, आपल्यासारखी माणसं जगात नाही. का माहिती का? पवित्र ते कुळ पावन तो देश जे ते हरिजे दास जन्म घेते. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला आलोय आपण. कशा करता? जन्माचं सोनं करण्याकरता तुम्हाला आम्हाला हे देह मिळालं. आणि काही ज्ञान नाही कोठे. बऱ्याच जीव जन्मांना हा देह मिळाला नाही. का? अरे हा देह हा देह त्यांना मिळतो, जगतातलं महत्वाचं गणित त्यांना मिळतो ज्यांचं मागच्या जन्मात बहुपुण्य असेल तेव्हा जन्म मिळतो. महाराज म्हणले आम्ही जन्मोजन्माची पुण्य केली तेव्हा विठ्ठलानं आमच्यावर कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आई बरं का, याची आई शास्त्रामध्ये असं लिहिलंय की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? जरा तुम्ही बोला चला, मोठ्याने बोला चालायचे. नाना किती वेळा आंघोळ केली पाहिजे? 3 वेळा. आणि एकदाच काय ते जेवलं पाहिजे. तुम्ही काय करताय? तुम्ही जरा मोठ्याने बोला ना. तुम्ही 3 वेळा थांब दे चला. तुम्ही 3 वेळा जेवताय. हा बरोबर आहे. हा 3 वेळा जेवताय आणि एकदाच आंघोळ करताय. वरून मलाही सांगताय. तुम्हाला सांगायला तरी पटलं पाहिजे ना. अरे किती गोड म्हणलेत कबीरदास महाराज. हे नरदेह दुर्लभ जाना वासुदेव वासुदेव म्हणा. दुर्लभ जाना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वर्षाची गणना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. मध्ये दुःख यातना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा 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 मधुसूदन वासुदेव 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 म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. म्हणा 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 म्हणलं पाहिजे. का माहिती का? हे आपण कधी म्हणतो कळवीला अंतकाळी आणि प्राणप्रयाणाची वेळी. पण महाराज काय म्हणले माहिती काय? आता तरी पुढे हाच उपदेश हा नका करू नाश आयुष्याचा. हे आयुष्य तीनदा नाही. आता मिळालंय जसं आंधळ्याच्या टाळीमध्ये जसा कावळा सापडावा ना तसा नरदेह मिळालाय. मग महाराज म्हणले इतकं दुर्लभ असणारं शरीर आपण आई वडिलाच्या सेवेत लावलं पाहिजे. मला वाटतं नाही पंढरपूरला जात आलं, नाही आळंदीला जात आलं, पण मला वाटतं घरातली आई वडिलाची सेवा केली. आईतच रुक्माई आणि वडिलातच विठोबा आहे. हे ज्याचं गणित जोपासलं त्याचं आयुष्य खरं तर सार्थकी लागलं. पण हे सार्थकी लावावं. पण नाना माझं म्हणणं आहे बरं का सर, हल्ली एवढी भक्ती करून सुद्धा देव मिळायला तयार नाही. का मिळायला तयार नाही सांगू का महाराज? सागरजी बरं का, हल्लीच्या काळामध्ये शिवनाथ बाबा बरं का, हल्लीच्या काळामध्ये सचिनजी कपडे झाले छोटे म्हणून लाज कुठून येणार? अरे कपडे झाले छोटे, लाज कुठून येणार? अन्न झालंय हायब्रिड, आरोग्य कुठून येणार? माणूस झालाय पैशाचा, माणुसकी कुठून येणार? आणि भक्ती झाली आहे स्वार्थी, तो देव कुठून येणार? तो देव कुठून येणार? हा वाजवायची तर जोरात वाजवायची. महाराज म्हणले मग देव मिळवायचा ना, भाव आणि प्रेम लय महत्वाचा आहे. तुम्ही म्हणता ना ए देवा आशा न पावायचा, जरा तुमचा आवाज आला पाहिजे. चला बरोबर बोलायचं माझ्या बरोबर. देवा आशा न पावायचा, मोठ्यानं म्हणा जरा मोठ्यानं. हा देव बाजारचा ए मनी नाही भाव म्हणे, बरोबर. हा देव आशा न पावायचा, देव बाजारचा भाजीपाला नाही. अजून पुढं दगडाचा देव त्याला वाटाराच देव, मातीचा देव त्याला
पाण्याचं देव, लाकडाचा देव त्याला, अग्नीचा देव, सोन्या चांदीचा देव त्याला, चोराच हे पाठी माहिती मला तुमचा देव अशा न पावायचा डाहीर देव बाजारचा. अजून साने गुरुजी म्हणले ना नाना, खरा तो एकची धर्म जगाचे बांधकोर आपलं ते जगाला प्रेम अल्पावे. कधीतरी प्रेमानं भावानं जगा. देव भावाचा केला देव भावाचा भुकेला भावाचा भुकेला भावाचा आणि प्रेमाचा देव भुकेलाय. मग भाव आणि प्रेम त्याच्या चरणाजवळ लावलं पाहिजे. बरं नुसतं देवाजवळच लावावं का असं नाही. आपल्या आई वडिलाजवळ जरी भाव लावला ना, मला वाटतं देव जेवढ्या प्रसन्न होत नाही तेवढा आई वडील लगेच प्रसन्न होतात. आई जगातली अशी एकमेव व्यक्ती आई वडील आपले बरं का. आपले आई वडील असे एकमेव व्यक्तिमत्व आहे की त्यांना आपल्या लेकराचं कधीच वाटुळं व्हावं हे कधीच वाटत नाही बरं का. कधीच वाटत नाही. आपल्या लेकराचं निमित्त चांगलंच व्हावं हे कोणाला वाटतं सर? बोला ना, कोणाला वाटतं? शेजारच्यांना नाही किंवा आपल्या परच्यांना, शेजारच्यांना नाही, घरातल्यांना सुद्धा वाटत नाही. पण मला वाटतं आपल्या आई वडिलाला आपल्या लेकराचं सदैव चांगलं व्हावं हे कोणाला वाटतं? आई वडिलालाच वाटतं. जगात त्यांच्या इतकं मोठं कोणी नाही. आज आमचे दोनही भाऊ असतील, मला वाटतं आज आमचे खरं तर दोघही जण, आज मला वाटतं गोपीनाथ दादा आणि रावसाहेब दादा आहे. आज या दोघांबद्दल मी असं आमच्या खरं तर आज त्यांनी बाबूराव दादा बरोबर ना, बाबूराव दादांबद्दल लिहिलंय आणि लिहिलंय त्यांनी थोडस गोड लिहिलंय. किती गोड? या त्रिशरणाच्या टप्प्यावर धन्य आतो तुम्ही बाबा, त्रिशरणाच्या टप्प्यावर धन्य आतो तुम्ही दादा. अहो सर्व संपुनी भक्त राहते तुमचेच उन्हाते दादा. या किविल वाण्या दोनही बाळांची त्या बाबा तुमच्या वाचूनच वाट वळते. पण खरी बापाची माया ज्याला बाप नाही ना त्यालाच कळते. हो, ज्याला बाप नाही त्यालाच कळते. आके तुम्हाला जर विचारलं बापाचं महत्व काय तर तुमच्या डोळ्यात पाणी येईल. तुम्ही सांगताल ना माझं माहेर तिथपर्यंत जोपर्यंत माझ्या माहेरामध्ये माझा बाप जिवंत होता, डोळे भरतील तुमचं. तुम्ही म्हणताल ना माझा बाप होता ना तोपर्यंत माझं माहेर होतं. तुमचा बाप कधीच रडला नाही आके, कधीच रडला नाही. पण मला वाटतं त्या दिवशी रडला ज्या दिवशी तुमचं लग्न झालं. बघा तुमच्या गळ्यात पडून रडला का नाही तो बाप. अरे बाप इतकं मोठं कोणी नाही. सगळं आईचंच वर्णन तुम्ही सर आजपर्यंत ऐकलं. पण माझं म्हणणं आहे डोळे भरतील सगळ्यांचं गड्या. अरे लहानपणी तुम्हाला तुमची आई उचलून घ्यायची ती, माझी आई मला उचलून घ्यायची. आठवत असेल तुम्हाला प्रसंग. आई उचलून घ्याताना कडेवर घ्यायची. सर बरोबर ना? नाना बरोबर ना? बाबा बरोबर ना? आई कडेवर घ्यायची आणि बाप उचलून घेताना खांद्यावर घ्यायचा. तुम्हाला माहिती का आई कडेवर का आणि बाप खांद्यावर का? आई लेकराबद्दल हा विचार करते, अरे जे माझ्या डोळ्याला दिसलंय ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं म्हणून आई समरेषेमध्ये घेते. पण बाप त्याच्या पुढचा विचार करतो, जे माझ्या डोळ्याला दिसलं नाही ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं म्हणून बाप खांद्यावर घेतो. बापा इतका अंतकरण जगात कोणी मोठाच नाही. मला वाटतं बाप पाठीशी असावा. किती मोठा बाप, किती मोठा आहे माहिती का या जगात? त्याच्या इतकं मोठं अंतकरण नाही. तुम्हाला माहिती तुम्ही माहेरला यायच्या आके, तुम्ही माहेरला यायच्या आणि माहेरी आल्या का पिशू मध्ये कांदे बटाटे लसूण मिरच्या टाकणारी कोण होती? बोला ना कोण होती? मोठ्यानं बोला ना कोण होती? आई होती. पण हा भ्रम काढून टाका, आईनं टाकलं हे सांगू का तुम्हाला? त्या आईला टाकायला कांदे बटाटे लसूण मिरच्या टाकायला लावणारा
तुमचा बाप होता बाप. माझ्या लेकीच्या जीवनामध्ये काय कमी पडू द्यावं नाही हे आपला बाप विचार करत असतो. बापा इतका अंतकरण मोठं कोणाचं नाही. म्हणूनच लिहिलंय मी, हे माझ्या डोळ्यातली आशव, माझ्या डोळ्यातली आशव कुणी मायेना पुसताना उरियो नका नाटतो या. गोष्ट बापाची सांगताना त्याच्या पाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेले उभ्या आयुष्याला त्यानं एक शिकातर लावलेली. मला कसं होत या, मला कसं होत या कुणी बाबा म्हणताना उरी नका दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना. बाप या जगातला असा एकमेव आहे ज्या बापाचं जगात किती वर्णन करायला गेलं सागर दादा, जगात लय मोठा बाप आहे. किती मोठा आहे माहिती का? मानवी जन्मामध्ये त्याचं वर्णन पाठीशी असावं. तुकोबाराय म्हणलेत ना, हे बाप करी जोडी बाप करी जोडी लेकुराचे ओढे, बाप करी जोडी लेकुराचे ओढे, बाप करी जोडी लेकुराचे ओढे. आपुली गरिबंडी वाढवणी, आपुली गरिबंडी वाढवणी, आपुली गुळवंडी वाढवणी, आपुली गुळवंडी वाढवणी. एकाएकी केला मीराजीचा धरणी, एकाएकी केला मीराजीचा मग जगातले सगळ्यात मोठं वैभव आपल्या आई वडिलाचं आहे. किती मोठं माहिती का? माझा बाप सांगून जाईल की तुम्हाला रडवायचं नाही, मला तुमच्या डोळ्यात पाणी आणायचं. पण मी सांगू माझा बाप, जगात अनेक इंजिनियर असतील महाराज, अनेक अनेक बरं का सागर, अनेक इंजिनियर असतील, अनेक इंजिनियर सचिनजी. पण मला वाटतं माझ्या बापा इतका माझ्या आई इतका मोठा इंजिनियर जगात नाही. कसं सांगू का? अनेक इंजिनियरांना अनेक गाड्या बनवल्या असतील जगात, अनेक इको बनवले असेल, फॉर्च्युनर बनवले असेल, अनेक गाड्या, म्हणजे नाव नाही एवढी सांगता येतील ना, एवढी गाड्या बनवल्या असतील. पण सांगू का, गाड्यांची कमी झालेली फायरिंग इंजिनियरला सांगता नाही यायचं. कमी झालेली, कमी जास्त झालेली फायरिंग इंजिनियरला सांगता नाही यायची. पण माझे आई वडील असे जगातले एकमेव इंजिनियर आहेत बरं का ना, असे इंजिनियर आहे. अरे रात्री 3 वाजता घरी येऊ द्या, 4 वाजता घरी येऊ द्या गाडी, 5 वाजता घरी येऊ द्या गाडी, गाडीच्या आवाजावरून, गाडीच्या फायरिंग वरून त्यांना कळतं की आपल्या लेकराचीच गाडी आहे. जगातले सगळ्यात मोठे इंजिनियर जर कोण असतील तर ते आपले आई वडील आहेत. यांच्या इतकं मोठं जगात कोणी नाही. म्हणून प्रेम करा आईवर आणि बापावर. काय लोकांवर प्रेम करता? लोक आज प्रेम केलं तर उद्या विसरून जातील, पण प्रेम असावं आपल्या आईवर. का माहिती का? आई इतकं मोठं कोणी नाही. किती मोठी आई, अरे जिना 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 म्हणणार नाही, पण गुला उडा गुला रे माही तेरी चुनरिया. जगातलं सगळ्यात मोठं वैभव तेच आहे. का माहिती का? कोणामुळे काही थांबवायचं नाही आपलं, लोक नाव ठेवतील पण आपलं गणित थांबवायचं नाही. का माहिती का? ए जगात आई इतकं मोठं कोणी नाही. किती गोडलेलं, सबसे बडी हे माँ पगले, सबसे बड़ी हे माँ, माँ सबसे बड़ी हे माँ पगले, सबसे बड़ी हे माँ, हो सबसे बड़ी हे माँ पगले, सबसे बड़ी हे माँ, हे पगले, सबसे बड़ी हे माँ, हो सबसे बड़ी
मग त्यांच्यावर प्रेम करावं. आज आमच्या बाबूराव दादांचं हे प्रथम पुण्यस्मरण साजरं केलं. आई वडिलाला धन्यवाद आहे पहिल्यांदा तुकाराम महाराजांचे. आणि सोळे कोणाचे होत नाही बरं का. नाना माझ्या वाक्याकडे लक्ष द्या. आमचे बाबा म्हणतात की माणसानं चांगलं पेरलं तरच चांगलं उगवणार. काय म्हणणं आहे तुमचं? गहू पेरला तर काय उगवल? गांजा उगल. आपलं गहूच उगवणार आहे ना. तसं आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आणि मुखी अमृताची वाणी आणि देह देवाचे कारण. पण बरीच लोक सध्याच्या काळामध्ये आईला म्हणतात ए आई तुला काय कळतो? तो गप बस. बोला ना तुमच्याकडे काय आहे? तसं मला उत्तर जरा माना हलवा गाड्या तुम्ही. हा तुमच्याकडे कसं? तुमच्याकडे म्हणतात का ए आई तुला काय कळत नाही तू गप बस. आता बोलायची जागा आहे इथं. खरं बोलायची जागा आहे. तुम्ही बोला. तुमची पोरं म्हणतात का तुम्हाला ए आई तुला काय कळतं तू गप बस? म्हणतात ना. हा किंवा नाही खरं खरं बोलायचं म्हणतात. पण जी पोरं म्हणतात ना ए आई तुला काही कळत नाही तू गप बस, त्यांना माझं सांगणं आहे अरे येड्या जर आईला जर काही कळत नसतं तर लहानपणी आईनं आपल्या डोळ्यामध्ये काजळ भरवायच्या ऐवजी मिरचीची पावडर नक्की भरली असते. अरे तिच्या इतकं नाही मोठं कोणी आणि बापा इतकं नाही मोठं कोणी. अरे प्रेम करा ना त्यांच्यावर. आम्हाला त्यांच्यावर जर प्रेम केलं तर माझं एक वाक्य बघा पटेल कदाचित. जीवनात कोणाच्या पाया पडायचं नसेल बरं का साहेब, जीवनात कोणाच्या पाया पडायचं नसेल तर जीवनात बाप आणि बाप पाठीशी असला पाहिजे. काय म्हणणं आहे तुमचं कृष्ण दादा? बरं का सदी दादा, जीवनात कोणाच्या पाया पडायचं नसल तर जीवनात बाप आणि बाप पाठीशी असावा. का पटवून सांगू का? बाप पाठीशी असल तर प्रपंच सफल होईल आणि बाप पाठीशी असल तर परमार्थ सफल होईल. या दोन गोष्टीची सांगड घाला. कोणाच्या पाया पडायची गरज लागणार नाही. आम्ही हे करावं. आम्ही काय करतो? लय आळंदीच्या वाऱ्या करतो, लय पंढरपूर. पण घरातलं गणित बघ ना. घरातलं गणित बघितल्याशिवाय काय काय तो एवढ्या माळा घातल्या टपुऱ्या माण्याच्या एवढाल्या ती माळ जर उफराटी केली म्हशीला जर आणली म्हैस भिंगून खाली पडल. हा एवढ्या मोठ्या माळ्याच्या माण्याच्या माळी. पण महाराज तेवढा परमार्थ नाही ना आपला. हा परमार्थ शुद्ध असावा. महाराज म्हणले ना शुद्ध ज्याचा परमार्थ आहे ना भाव ज्याचा शुद्ध आहे, शुद्ध ज्याचा भाव झाला आणि दुरी नाही देव त्याला. मग आम्ही भावांनाच देव मिळवावा आणि आई वडील रूपी देव मिळवावा. का माहिती का तुम्हाला? एका लेकीला जर विचारलं माहेर कुठपर्यंत तर लेक सांगते आई वडील येतोपर्यंत. पण हे विधान चुकीचं आहे बरं काय. हे विधान चुकीचं आहे. प्रत्येकाच्या जीवनात दोन माहेर असतात. सांगू का कोणती? सांगू ऐकायचं. एक आई वडिलाचं माहेर आणि एक कुठं सांगू का? माझे माहेर पंढरी पंढरी माझे माहेर पंढरी लुटा लुटा पंढरपूर लुटा लुटा पंढरपूर लुटा लुटा पंढरपूर लुटा लुटा पंढरपूर रखुमाई समर तरा रखुमाई समर वेडारे 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 पंढरी पंढरी वेडारे मग आई वडिलाचे विचार जीवनात असावे आणि आई वडिलानंतर पंढरपूरचं गुज आपल्या जवळ असावं. का? आपलं माहेरच येते आणि माहेराला गेलं पाहिजे. का माहिती का? अरे माहेरून ज्या वेळेस घराला येतो आता कैशी जावं घरा नोहे भरा लौकिक मग जावं माहेराला आणि त्या माहेरातून जन्म मरणाचं. पण बऱ्याचदा काय होतं आपल्याला वाटतं की आपलं पोरग आपलं परमार्थिक व्हावं. पण आज या पोरांसारखं गणित आज मला वाटतं दोनही मुलं आहे.
यांनी आई वडिलाची सेवा केली. अशी मुलं क्वचित जन्माला येतात बरं का, क्वचित, माझं म्हणणं आहे. आणि हा कार्यक्रम प्रत्येकाच्या घरी झाला पाहिजे. का? याच्यातून आई वडिलाच्या सेवेचं प्रतीक कळतं गड्या. आई वडिला करता काय आपला भाव आहे हे कळलं पाहिजे. पण सध्या नाही, असं एखादाच कार्यक्रम होतो, पण असं झालं पाहिजे, कार्यक्रम झालं पाहिजे. असंच आपलं गाव हे आता तालुका कोणता? ना बोला ना, हे तालुका कोणता आहे आपला? पारनेर तालुका आहे आपला. आपला अकोले तालुका आहे. अकोले तालुका आहे. अकोले तालुक्यात चांगला सनईवाला होता आजी बरं का. पाहते काय लय मोठा सनईवाला होता. लय मोठं नाव त्याचं, लय मोठं, चांगलं चर्चित होतं युट्यूबला बिट्यूबला. सध्या त्याचं मोकार आपलं झालं होतं चांगलं. आणि मग ते ना मोठं नाव होतं त्याचं. आणि नाव मोठं होतं. आणि त्याला वाटायचं की मी जसे सनई वाजवतोय तसे माया पोराने सनई वाजवा. त्याला वाटायचं. पण बाप जर डॉक्टर असला तर पोरग डॉक्टरच होईल असं वाटतं का? होतं का? होतं का? असं होतं का? बाप महाराज असला म्हणजे पोरग महाराजच होईल असं आहे का? नाही होणार. मास्तर बाप असला म्हणजे पोरग मास्तरच होईल असं होईल का? नाही होत. ते त्याला जन्मजन्माची पुण्याई किंवा पोरग तितकं सात्विक असावं लागेल. आज या पोरांनी आई वडिलाची सेवा केली. कदाचित आमच्या बाबूराव दादांशी चांगले संस्कार आहेत याच्यामुळेच हा सोहळा झाला. ऐका. आणि ते पोराला बाप म्हणायचा, काय म्हणायचं, तू सनई वाजव, सनई वाजव. पोरग म्हणायचं तुम्ही वाजवली, तुम्ही तुमच्या पद्धतीने ठेवा, मला काय माहिती नाही. पण एक दिवस आता वावर बिवर नांगरलेली होती. बापीना लिंबाच्या झाडाखाली आंब्याच्या झाडाखाली जाऊन बसलं होतं. आणि मग झाडाखाली जाऊन बसल्यावर पोरग तिथे जाऊन बसलं होतं. बाप म्हणला तुला सनई वाजवावं लागेल. सनई घेऊनच बसलो होतो बाप. पण मग ते पोरग म्हटला तुम्ही तुमची वाजवली, मला काय माहिती नाही, मग ठेवून दिली. म्हणला बाबा मी वाजवणार नाही. पण बाप लागलं माग पळायला, पोरग लागलं पुढं पळायला ढेकळाने. आणि पोरग पुढं बाप माग. पण बाप बापच असतो. बापानं हे पोराची कॉलर धरली, हे पोरग बिंगावलं, आपटवलं. आपटवलं होतं. आणि आपटवल्यानंतर हे पोरग पडलं, हे पोराच्या छातीवर बाप बसलं. आणि बाप छातीवर बसल्यानंतर पोरग लागला हसायला. बाप म्हणलं पोरला काय झालं हसायला? बाबा सगळं खरं आहे. माझ्या माग पळायचं कोणाच्या हातात आहे? तुमच्या हातात. माझ्या माग पळून माझा शर्ट धरून मला खाली पाडायचं कोणाच्या हातात होतं? तुमच्या हातात. शर्ट धरून खाली पाडून माझ्या छातीवर बसायचं सुद्धा कोणाच्या हातात होतं? तुमच्या हातात होतं. बरं खाली बसून माझ्या छातीवर बसून सुद्धा माझ्या तोंडात सनई घालायचं सुद्धा कोणाच्या हातात होतं? तुमच्या हातात होतं. पण हवा फुकायचं कोणाच्या हातात? जर मी हवाच फुकली नाही तर कसं वाजल? महाराज आपली आत्मीयता लागल तेव्हा कुठंतरी बीज शुद्ध होईल. महाराज आपण जरी किती घडायचा प्रयत्न केला पण पुढून जर बिघडत असेल तर ते होणार नाही. पुढची सुद्धा उंजळ सुखाचीच असावे लागेल. आज आमच्या मुलांनी हे कमावलं काय? परमार्थ हे माधन आणि जोडी देवाचे चरण व्हावं या जतन, हे उपाय लाभाचे. म्हणून सांगतोय जन्मात आलात तरी एक काम करा. काय करा? एक देव आपलासा करा. आणि त्याच्याशिवाय तुम्हाला सुख नाही. कोणता देव? आई वडील रूपी देव. तेच अभंगाचं पहिलं चरण. आपुला तो एक देव करून घ्या. आपुला तो एक देव करून घ्या. आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा. अभंगाचं पहिलं चरण महाराजांनी गोड गाऊन दाखवलं. आपुला तो एक. आजीला फोन आलाय, चालली आजी. मग आजी जन्मातलं महत्वाचं गणित.
हा तिला मागून आला, लवकर माग आहे, तिची मैत्रीण आली माग. जन्मातलं एक महत्वाचं गणित, किती कोड आहे. आम्ही जन्मामध्ये आलो तर एक देव आपला असं करावा, आणि जन्मात आलो नंतर हा देव आपला असं केला ना, कोणाच्या पाय पडायची गरज लागत नाही. अरे मागे पुढे उभा राहे सांभाळीत कृष्ण दादा, बरं का दादा. एक देव आपला सांभाळ करणार आहे. मग देव सांभाळ करणार आहे तर मग देवाजवळ आर्तता ठेवावी. मग देवाजवळ कशी आर्तता ठेवावी? मला वाटतं देवाजवळ ना भजन गाव आहे. मला खरं खरं बोला, तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे. सगळ्या महिला मंडळींना प्रश्न आहे माझा, आवाज येतो ना माझा तुमच्यापर्यंत? थोडा पुढचा आवाज वाढव. हा, माझं म्हणणं आहे की तुम्ही खरं खरं बोलावं. आता मला वाटतं तुम्हाला पांडुरंगाची शपथ घालतो, खरं खरं बोलायचं. तुम्ही घरामध्ये काम करता का? घरामध्ये हे आजी करते का काम करता? नाही करत? करता. शेतामध्ये काम करता? खरं खरं बोलायचं, पांडुरंगाची शपथ आहे. तुम्ही घरामध्ये शेतामध्ये काम करत असताना तुम्ही देवाचं भजन करता का लोकांची कुट्टाने करता? पांडुरंगाची शपथ. तुम्ही देवाचं भजन करत नाही म्हटल्यात त्या. वा धन्य माता पिता तयाची. असू द्या, भजन करावं माणसानं. किती गोड भजन. अरे आपलं लेकरू पायाखाली, अरे पायाखाली तुडवलं त्यांनी, पण तरी भान नव्हतं. नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, कुंभराज बाळ तुडविल पाये. नवलाची गोष्ट ऐका नाही. आमचं सुद्धा भजन गोड असावं. किती गोड असावं. एक दिवशीचा प्रसंग सांगतो तुकाराम महाराजांचा. तुकाराम महाराज आहे ना, तुकाराम महाराज आई सगळ्यात मोठा श्रीमंत साधू. ज्या तुकाराम महाराजांबद्दल आता लोक काय बी बोलतात, ते म्हणतात की तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेच नाही. पण सांगू, अरे ज्या तुकाराम महाराजांच्या अभंगावर आपण आपलं पोट भरतो ना, त्या तुकाराम महाराजांबद्दल बोलताना 10 वेळा विचार करायला पाहिजे, बोलायला पाहिजे, आपण नीट विचार करायला पाहिजे. तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेलेच नाही. अरे प्रयाण काळी देवी विमान पाठविले, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. वाडवेळ झाला उभा पांडुरंगन वैकुंठा श्रृंग बोलावी तो. हे का कोणी लिहिलंय? तुकोबारायचे अभंग आहे. आणि त्याच तुकोबारायबद्दल आपण वाईट बोलतो. बोलताना खरंच विचार करायला पाहिजे. महाराज तुकाराम महाराजांच्या पात्रतेमुळं, तुकोबारायच्या एका अभंगामुळं काही श्रीमंतानं कोटीचे बंगले बांधलेत. आणि महाराज तुकाराम महाराजांच्या विधानावर आपण चुकीचं बोलावं, आपली लायकी नाही ते बोलण्यासारखं. 10 वेळा विचार करा. मी तर म्हणतो तुकोबारायांनी, ज्ञानोबारायांनी या आपल्या वारकरी संप्रदायाला एवढं दिलंय की आपल्या अंगाची कातडी काढावी आणि तुकोबारायांना, ज्ञानोबारायांना चप्पल करून द्यावी, तरी त्यांचे उपकार भेटणार नाही. एवढे अगणित उपकार आहेत गड्या या साधूंचे. वारकरी संप्रदाय जगातला असा एक संप्रदाय, हा जगतातलं महत्वाचं गणित शिकवतो. काय? माणसाला दुरीत नसणाऱ्या माणसाला दुरीत चालायला लावणारा वारकरी संप्रदाय. बरीच लोक म्हणत असतील कीर्तन परंपरा जगाला काय देते. आजही पण चला महाराष्ट्रात हिंडा, ज्या कीर्तनामुळे बऱ्याच लोकांचं कल्याण झालं. कसं कल्याण झालं? अरे जी लोक दारू गांजा पित होती ती लोक आता माळ घालून परमार्थ करतात. हीच कीर्तनाची खऱ्या अर्थानं पावती आहे, हीच कीर्तनाची पावती आहे. आणि सध्या ते लोकांना तुम्हाला ऐकायला मिळतंय. सध्या ते युट्यूबने तर पार वाटोळ करून टाकलं. हा, समोर लावलंय त्यांनी कॅमेरा, पण मी त्यांच्या समोर बोलतो. हाय, त्यांच्या समोर बोललं पाहिजे. का बोललं पाहिजे? हे 2-3 असतात कॅमेरावाले चांगले, पण यांना काय झालंय, काय बी हेडलाईन टाकायची, दुसऱ्याचं वाटोळ करून टाकायचं. तुमच्या अकोले तालुक्यात इंदुरीकर बाबाचीच किती वेळा जिरावली आहे ना. मला वाटतं काही गणित असे आहेत जन्मामध्ये ना, आम्ही जन्मातलं ते गणित सार्थक लावं. ज्या तुकोबारायची आज किती मोठी, किती गोड होती तुकोबाराय. हे जगण्याचा पाया, चालण्याची पाया, जगण्याचा पाया, विचाराची कळ, तुकाराम हे तुकाराम. जगण्याचा पाया, चालण्याची बळ, जगण्याचा पाया. ती विचाराची कळ आमच्या डोक्यात असली पाहिजे. आई मग तुकाराम महाराजांचं ते गणित सांगल आणि थांबल. नानांनी मला वेळेत थांबायला सांगितलं, वेळेत थांबलं पाहिजे. कसे आपल्या नगर जिल्ह्यात म्हणच आहे, लय दाटही पेरून उपयोग नाही, दाट पेरलं तर वर कांसाला बारीक पडत, त्याच्यामुळे पेर मापात असली पाहिजे. आणि फटेच्या बाहेर गेलेलं परत कोळपता येत नाही, हा लय मोठा प्रॉब्लेम आहे. असू द्या. मग ऐका काय तुकाराम महाराजांचं बीज सांगतोय. तुकाराम महाराज ना मिरच्या विकायला कोकणात जायचे. माझा आवडतीचा प्रसंग बरं का. मिरच्या विकायला कोकणात जायचे. कोकणात आणि कोकणात गेले का तिकडची भाषा थोडीशी वेगळी. परवा दिवशी मी भिवंडीला कीर्तनाला गेलो. आजी तुझ्यासारखी आली नथवाजी, तू आजी ना तशीच आजी आली आणि माझ्या जवळ येऊन मला म्हणती, महाराज
आला काय आला हा म्हणलं आला आला हा आला आता तिकडची भाषा थोडीशी वेगळी. कोकणात जर गेलं तर आपल्या नगर जिल्ह्यातल्या लोकांचं तिकडं नाना कसंच जुळत नाही. हा तिकडं बसला काय उठला काय जेवला काय हा आपल्याकडचं वेगळं आपल्याकडे जेवले काय असं आदर अर्थी बोलतात तिकडे वेगळं आहे. हा आता त्या दिवशी मी कीर्तन संपल्यानंतर माझे याकडे आभार मानले. भिवंडीत गावाचं नाव नाही सांगत कॅमेरे चालू आहेत 3 पुढं. हा परत मला कीर्तन करायचे ते पाठवून देतील तिकडं. हा असं ते मी कीर्तनाला गेलो कीर्तन संपलं असंच पुण्यस्मरणाचं कीर्तन. आभार मानले याकडे माझे आजचे कीर्तनकार माझं नाव घेतलं. यांनी जाम बारीक कीर्तन केलाय आणि जाम बारीक कीर्तन केल्याबद्दल या महाराजांना भावपूर्ण म्हणलं जगू दे अजून 4 वर्षाच्या तारखा बाकी आहेत. ना काय काय गाव लयच पड चढे लय चढ हा असू द्या त्याच्याची काय घेणं त्यांना असू द्या. आणि मग ना तिथं कीर्तनाला गेलो. तुकाराम महाराज तिथं मिरच्या विकायला जायचे. आता मला वाटतं तुकाराम महाराजांना मिरच्या विकायला जायचे. हे आज इकडे बघ हा बडबड नको करू इकडे बघ हा. आणि मग ना तुकाराम महाराज मिरच्या विकायला जायचे आणि तिथं बॉम्बले विठ्ठल नावाचं मंदिर. बॉम्बले विठ्ठल नाव काय म्हटलं मी त्या दिवशी कीर्तनाला गेलतो तिथं कर्जत तिथं गाव आहे ते. आणि तिथं तुकाराम महाराज मिरच्या विकायला जायचे. बॉम्बले विठ्ठल नावाचं मंदिर का तिथं सगळं बोंबिलच लटकवलेलं म्हणून ते बॉम्बले विठ्ठल नाव पडलं. आणि तुकाराम महाराज तिथं आता त्यांचा व्यवसाय तो त्यांना ती केलंच पाहिजे. आणि मग तुकाराम महाराज तिथं मिरच्या विकायला जायचे. बॉम्बले विठ्ठल नावाचं मंदिर तिथं वडाचं झाड आणि त्या वडाच्या झाडाखाली तुकाराम महाराज मिरच्या विकायला बसायचे. सागर दादा दोघांच्यात काहीतरी खुणवा झाली सागर असू द्या. आणि मग ना तुकाराम महाराज मिरच्या विकायला बसले आणि एक म्हातारी गेली ती रेशनिंग तांदूळ आणायला. तुमच्याकडे भेटतं का ते रेशनिंग तांदूळ आनंदाचा शिदा. हा म्हातारी गेली ती तांदूळ आणाय गेली म्हातारीने तांदूळ घेतलं चालली घरी. आणि महाराजांजवळ आली. महाराज काय आणला? महाराज म्हणले मिरच्या आणला. हा कशा दिल्या? आता त्या काळात वाढलेल्या मिरच्या आता मला वाटतं काहीतरी 200-250 रुपये 200-250 रुपये आता सध्या वाढलेल्या मिरच्या किलो आहे बरोबर ना. 250 रुपये किलो. त्या काळात काय असतील 8 आणे 4 आणे काय असतील ते बरोबर ना सर. आणि मग त्या मिरच्या तुकाराम महाराज म्हणले अशा दिल्या. म्हातारी म्हणली माझ्याकडे काय तुमच्या मिरच्या घेण्यात काय पैसे नाही पण एक काम करा माझ्याकडे तांदूळ आहे हे तांदूळ घ्या आणि तांदूळाच्या बदल्यात मला मिरच्या द्या. म्हातारीनं 4 किलो मिरच्या घेतल्या. आजी किती? 4 किलो. आणि 4 किलो मिरच्या घेतल्या आणि 2च किलोचे तांदूळ दिले. महाराज म्हणले 2 किलोचे पैसे. म्हातारी म्हणली उद्या घरी या घेऊन जा. आणि ती म्हातारीने मिरच्या घेतल्या आणि म्हातारी गावात गेली आणि गावातल्या लोकांना सांगायला लागली हे गावकऱ्यांनो आपल्या गावात एक महाराज आलाय आणि फुकाट मिरच्या देतात. आता महाराज म्हणले होते का असं फुकाट पण नाही. पण म्हातारीनं गावात वेगळी चर्चा केली. आता गाव आपल्या नगर जिल्ह्यात एक म्हणे फुकाटचं गावलं बापल्याक धावलं. हा सगळी लोक पळायला लागली. हा आणि सगळी लोक पळायला लागल्यानंतर तुकाराम महाराजांच्या 3 पोतं मिरच्या जाग्यावर संपवल्या. राहिली 1 पोतं. एक जाडजूड माणूस आला इथं नाहीच गड्या. हा माझे सगट नाही तर खाली बसल्यात असू द्या. हा 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 कृष्णदादा सारखा एक चांगला बापक्या माणूस असा हा वजनदार. हा आणि मग ते माणूस आलं माझ्या घरात 100 माणसं आहे आणि 100 माणसाला 1 पोतं मिरच्या लागतात. तुकाराम महाराज द्या ना. तुकाराम महाराज म्हणले जा घेऊन. त्या माणसानं तुकाराम महाराजांचं ते 4थं पोतं उचललं. आता 1 पोतं शिल्लक राहिलं नाही आणि घेऊन गेलं. संध्याकाळची वेळ झाली. कोकणातून देऊला येणं 100 किलोमीटरचं अंतर आहे. पायी प्रवास होईल का ग 100 किलोमीटर? नाही होणार. मग तुकाराम महाराज म्हणले मुक्कामाला थांबायचं आणि मुक्कामाला थांबले. तुकाराम महाराज 3 दगडाची चूल केली. तुम्ही सवासनी घालाय जर कुठे गेल्या तर घरून गॅस नेता का ग? नाही ती. मग काय करतात तिथे गेल्यावर 3 दगडाची चूल तयार करतात. तशीच तुकाराम महाराजांनी चूल तयार केली आणि उसरीतून टोप काढला. आणि त्याच्यामध्ये सकाळी जेवढं तांदूळ मिळालं त्याच्यातलं वाटीभर तांदूळ टोपामध्ये टाकलं आणि पाणी टाकत असताना रडायला लागले तुकाराम महाराज. डोळ्यातले अश्रू टोपामध्ये घसरायला लागले. माझी मजा झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे. तुकाराम महाराज रडायला लागले आणि डोळ्यातले अश्रू टोपामध्ये घसरले. पांडुरंगानं बघितलं. पांडुरंग परमात्मा म्हणले अख्ख्या गावानं माझ्या तुकोबाच्या मिरच्या नेल्या पण जेवायला काय कोणी बोलवलं नाही बोलू द्या. मिरच्या नेल्यात ना गावानं नेऊ द्या पण खाल्ल्यानंतर पचवायचं कोणाच्या हातात? देव म्हटला माझ्याच हातात. अख्खा गाव बोळकून देऊ नाही बसवला तर देव म्हटला तिथून पुढं. तुका म्हणे अशी इकडे बघा
तुका म्हणे अशी न लावी उशिरा देव हुशारच आता देव चतुर तो शिरोमणी गुण लावण्याची काने देव काय करील ते त्याला शक्यच आहे हा म्हणला जे होईल ते होईल दुसऱ्या दिवशी देवाने अवतार घेतला साधा वया भक्ती काच नाही लाज धरीत ज्या म्हातारीने मिरच्या नेल्या होत्या कुठली होती ती असू द्या बारामतीची होती तिच्याच घरी आले आजे मिरच्या आणल्यात पैसे टाक ती म्हातारी म्हणली मी मिरच्या आणल्याच नाही तुझ्याकडे काय पुरावा आता तिला कुठून पुरावा द्यावा हा जगाचा मालक म्हटला देव हुशारच जगाच्या मालकानं तुकाराम महाराजांचा नोकर म्हणून अवतार घेतला होता आतमध्ये शिरले जुन्या काळात धान्याच्या काय असायच्या कणगी असायच्या कणगी उचकली आणि कणगीत त्या म्हातारीने मिरच्या लपून ठेवल्या त्या काढल्या मिरच्या बाहेर काढल्या 4 किलो मिरच्या आहेत टाक पैसे 2 किलोचे पैसे राहिले यादी तुझं पहिलंच नाव आहे म्हातारी म्हणली मग काढ काटा 4 किलो याचा तुझ्याकडे काय पुरावा अख्ख्या जगाचा ज्याला काटा काढता येतो त्याला पिशीतून काटा नाही काढता यायचा वय काटा काढला दुसऱ्या घरी गेले तिसऱ्या घरी गेले 3 पोतीचे पैसे जमा झाले राहिलं पोत बोला राहिलं पोत एक राहिलं त्याच्या घरी येतील जोड त्याच्या घरी गेले उठा काकडा चालू केला उठा जागे वारे आता उठा ते म्हणलं कोण तुम्ही म्हणले तुकाराम महाराजांचं नोकर तुमचे पैसे राहिलेत काल मिरच्याचे पैसे टाका ते म्हटलं माझ्या घरात फुटकं टारमळ जरी आलं तरी मी ते देत नाही तू आता मिरची आणल्या देत नाही जा काय करायचं ते कर आहेत ना काय माणसं पैसे घेतात वरून देती नाही माहित कीर्तनाचेच पैसे बुडवल्यात तुला इथं जागा नाही भाऊ इथं जागाच नाही हा कीर्तनाचे वरून त्याला मागायला गेलो का तो म्हणतो देत नाही जा काय करू आहेत ना अशी काय माणसं पुरावे असं इथे असू द्या जाऊ द्या मला तिकडे जायचं नव्हतं आणि मग ना पण वागानं आलं ते हा आणि मग तुकाराम महाराजांची मिरच्या नाही देणार काय करायचं ते कर आता देव हुशारच देवानं आरडाओरडा करायला सुरुवात केली आता अख्खा जग जो चालवतो त्याला पैसे घ्यायचे काय जड जाईल होईल देवानं आरडाओरडा करायला सुरुवात केली हे बघा गावकऱ्यांनो थोडा इको होता दवाई पण आणि मग ना हे बघा गावकऱ्यांनो या माणसानं माझ्या तुकाराम महाराजांचे मिरच्याचे पैसे आहेत मिरच्या आणल्यात पण आता काय पैसे देत नाही पण यानं जर माझे मिरच्याचे पैसे दिले नाही तर माझी नोकरी जाईल हो माझी लेकरं बाळ उघड्यावर येतील हो माझी लेकरं बाळ उघड्यावर जर आली तर मला उपास मारीची वेळ येईल नोकरीवर घर चालतं हो माझं मग सगळ्या गावाला सांगायला लागले आखो गाव म्हणलो खरंय पण मग ऐका गावकऱ्यांनो या माणसानं माझ्या तुकोबांच्या जर मिरच्याचे पैसे दिले नाही तर मला जर तिकडे जाऊन मरायला लागलं तर इथं मेलेलं काय वावग आहे याच्या दारात मी अन्न पाण्याचा त्याग करणार पण अन्न पाण्याचा त्याग केल्यानंतर हा तसं मरायचं नाही तुमच्या गावाला मी मरल पण मी तुमच्या गावाला भूत होऊन लागल आणि जुन्या काळात माणसं भूताला मोठ्यानं बोला ना जुन्या काळात माणसं भूताला भ्यायची घाबरायची आता माणसं भूताला घाबरत नाही का आता माणसंच भूतापेक्षा डेंजर वागायला लागली त्याच्यामुळे माणसाच्या काचानं भूत संपली हे जुन्या काळात भूत होती आता भूत राहिली नाही बोली अख्खं गावकरी म्हटले जर भूत होऊन जर लागलं तर आपल्या गावची झोप उडल सगळ्या गावानं वर्गणी जमा केली आणि तुकाराम महाराजांच्या नोकराच्या म्हणजे देवाच्या हातात आणून दिले तेच देवानं पैसे घेतले आणि गावकरी म्हणून तुकाराम महाराजांच्या हातात आणून दिले तुकाराम महाराज आज आपल्याला एक देव आपला साकार करायला सांगतात माहिती का देव सांभाळ करतो आई मागे पुढे राहे संभाळीत मागे पुढे उभा राहे संभाळीत मागे पुढे उभा राहे संभाळीत मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया
इथंच उतरायचंय. अकोल्यात उपयोग होणार नाही, 500 मीटरचं अंतर आहे. जन्मातलं महत्वाचं गणित. मग जन्मातलं महत्वाचं गणित एकच की जन्माला आलोत तर एक देवा आपला सगळा बा. का माहिती का? ते नेहमी जीवा सुकू नये आणि सुका करता तर तुमची रात्रंदिवस तडफड चालू आहे. मला वाटतं तुमचं गाव कोणतं? अकोले. आणि तुमचा माळा झाप कोणता? गुरव झाप. मला वाटतं गुरव झापामध्ये इथं किराण्याचं दुकान आहे का? आहे ना? इथंच हा इथंच दुकान आहे. इथं दुकान आहे. इथला एक सदग्रस्त दुकानात गेला दुकानात जाऊन विचारलं किती रुपयाला नारळ दिला. इथला दुकानदार म्हटला 25 रुपये. एवढं सांगतो नाना थांबूनच घेतो, काय अडचण नाही. हा हा हा. आणि ऐका बरं का, पाऊस आज थांबलाय, मायामुळेच थांबलाय. हा. आणि इथं दुकानात गेला आणि दुकानात जाऊन विचारलं किती रुपयाला नारळ. गुरव जापवाल्याने सांगितलं 25 रुपयाला. आणि गिराईक इथलंच होतं, दुकान इथलंच होतं. आजे बरं का, दुकानात गेलो आणि विचारलं किती रुपयाला नारळ दिला. दुकानदार म्हटला किती रुपयाला? 25 रुपयाला. 25 ला का 20 ला? हा 25 लाच आहे. आणि 25 ला. मग ती म्हणलं याच्यापेक्षा कमी नाही का? गुरव जापवाला दुकानदार म्हटला याच्यापेक्षा जर कमी पाहिजे तर अकोल्यात जावं लागेल. अकोल्यात किती रुपयाला? 20 रुपयाला. हे गेलं ना गुरव जापवाला, अकोल्यात गेलो आणि अकोल्यात जाऊन विचारलं किती रुपयाला ना. अकोल्यावाला म्हटला 20 रुपयाला. अकोल्यात जाऊन विचारलं, म्हणलं याच्यापेक्षा कमी नाही का 20 रुपयापेक्षा? तुम्ही अकोल्यावाला म्हटला याच्यापेक्षा जर कमी पाहिजे तर संगमनेरला जावं लागेल. संगमनेरला किती रुपयाला? तिथं 15 रुपयाला. हे गेलं ना संगमनेरला. पाहता काय माझ्याकडं. गेलं संगमनेरला. संगमनेर मध्ये जाऊन विचारलं किती रुपयाला नारळ? संगमनेरवाला म्हटला 15 रुपयाला. जे गेलं संगम, म्हणलं याच्यापेक्षा कमी नाही भेटणार का? संगमनेरवाला म्हटलं याच्यापेक्षा जर कमी पाहिजे आळेपाट्याला जावं लागेल. हे गेलं ना आळेपाट्याला. कुठलं होतं ते? बोला ना, मोठ्यानं बोला ना. गुरव जापचं. एवढं फिट बसलं पाहिजे. आणि गुरव जाप बोल आळेपाट्याला गेलं ना. आळेपाट्याला जाऊन म्हटलं किती रुपयाला नारळ? तिथं म्हटला आळेपाट्यावाला म्हटला 10 रुपयाला. गणिताला चांगला मास्तर होता आजी तुला. हा 10 रुपयाला. म्हणलं याच्यापेक्षा कमी नाही का? आळेपाट्यावाला म्हटला याच्यापेक्षा जर कमी पाहिजे तर पुढं तुला पुण्यात जावं लागेल. हे गेलं ना पुण्यात. तुम्ही म्हणता लय पटपट गेलं. त्याला सरकारनं फुकाट एसटी केली होती म्हणून ते पटपट गेलं. आणि गेलं पुण्यात जाऊन विचारलं किती रुपयाला नारळ दिला. पुण्यावाला म्हटला 5 रुपयाला. 10 ला कस काय आजी? 5 रुपयाला. आणि मग ती पुण्यात जाऊन म्हणलं याच्यापेक्षा कमी नाही का? पुण्यावाला म्हटला भाऊ तुझ्या पाया पडतो, याच्यापेक्षा जर कमी पाहिजे तर तुला डायरेक्ट खाली कोकणात जावं लागेल. कोकणात गेलं. कोकणात जाऊन म्हटलं किती रुपयाला? कोकणावाला म्हटला फुकट. काय म्हटला? विको थोडा कमी. कोकणात जाऊन म्हटला, कोकणावाला म्हटला फुकट. आता याला तेच लागत होतं. कुठलं होतं ते? असं. हा आता बोलायला लागले तुम्ही. असं. हा. आणि कोकणात जाऊन म्हटलं फुकट. म्हटल्यानंतर कोकणा याला हेच लागत होतं. मग कोकणावाल्याला म्हटला नियम अट. कोकणावाला म्हटला ते झाड, ते कोयता आणि तू. त्यानं कोयता घेतला गुरव जापवाल्याने आणि चढलं झाडावर. पण आता गुरव जापवालं याला आंब्याच्या झाडावर चढायची प्रॅक्टिस होती, पण नारळाच्या झाडावर चढायची प्रॅक्टिस नव्हती. यानं घेतला कोयता आणि झाडावर चढलं. बरं का, झाडावर चढलं. हे झाडावर चढलं आणि एकाच फांदीवर 50 नारळाचा घड होता. हे कोयता धरला आणि ज्वारात अजून मारला नव्हता, मारायचा बाकी होता. कोयता ज्वारात धरला ने उगारला. पण तेवढ्यात वारं आलं आणि वारं आल्यावर याचा तोल गेला. याच्या हातातला कोयता खाली पडला आणि याच्या हाताला लागली नारळाच्या झाडाची फांदी. रडायला लागलं, वाचवा. एकटंच रडायला लागलं. नेमकी त्या बागातून एक उंटावाला चालला होता. उंटावलीने पाहिलं. उंटावले इथं आलं. म्हणला काय झालं? म्हणला खाली घ्या ना. उंटावला म्हणला फुकट नाही, पैसे लागतील. किती घेणार? तो म्हणला तुम्ही किती देणार? गुरव जापवाला म्हटला 1000 रुपये देणार. आता यानं करावं का नाही? 50-100 रुपयापासून बोली 1000 रुपये केलं. उंटावला वाटलं लय श्रीमंत. उंटावला म्हटला 1000 रुपयात जमणार नाही. हा म्हणला 2 मध्ये सुद्धा जमणार नाही. 3 देतो 3. आता तरी खाली. उंटावला म्हटला 2 मिनिटाचे किती भेटताय? बोलाला आजी बोल की जरा किती भेटताय? 3000 रुपये. आता यानं 3000 रुपये केल्यावर मग उंटावल्यानं उंट उभं केला ना. अजून 2 हाताचं अंतर बाकी. मग यानं बरोबर उंटावर उभं राहिलं, पण अजून 2 हाताचं अंतर बाकी. 2 हाताचं अंतर बाकी. पण मग बरोबर म्हणला उडी मारायची आणि वरच्याचा पाय धरायचा आणि त्याला खाली घ्यायचं. उडी मारली उंटावाल्यानं आणि जशी उडी मारली का वरच्याचा पाय धरला का तसं उंटावरचं वजन हलकं झालं, कमी झालं. उंटाला वाटलं आपलं काम संपलं, आपलं घे बसून. उंटाने घेतलं बसून. पाहता काय माझ्याकडे? उंटाने घेतलं बसून. तोपर्यंत वरच्याचे पाय धरले. वरचा गुरव जापवाला म्हणायचा पाय सोड. काय म्हणायचा?
बोला ना हॉटेल बोलायला पाय सोड खालचा म्हणला 3चे डबल देतो 3चे डबल देतो 6 देतो 6 वर 7 सोडू नको तुम्हाला नाही कळालं अरे तुम्ही त्याला काय असा तुमचं सुद्धा तेच संसारात रोज एकमेकाची पाय धरताय तुम्ही रोज पण एवढं पाय धरून सुद्धा तुम्हाला सुख मिळत नाही प्रमाण देऊ का सर्व सुखाची आशा जन्म गेला सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यज्ञ गेला क्षण एक मुक्ती यज्ञ गेला एकदा दिशाची न पावना एकदा दिशाची न पावना ए माया वेष्टीला जीव माझा माझे सोयी नदी कोणी माझा सोयी नदी कोणी माया वेष्टीला जीव माझा माझे सोयी नदी कोणी सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला एकदा दिशाची न माया वेष्टीला जीव माझा जीव माझा जगतामध्ये आलो तर तो देव जोपासणं गरजेचं आहे आणि माय बरं का बाबा हा देव ज्यानं आपलासा केला ना अरे जगी जास्त कोण नाही ते असं देव आहे मग आम्ही ही भूमिका आखली पाहिजे पण ही भूमिका आखत असताना जगाचा मालक आपला सांभाळच करेल कारण की एक त्याला मिळवलंय सध्याची भक्ती काय झाली आहे सध्या सोशल मीडियामुळं सर मी परिस्थिती पाहतोय महाराष्ट्राची अहो लय स्टेटस ठेवतात लोक लय सोमवार आला का एकाची भक्ती मंगळवार आला का दुसरा देव असतो परत बुधवार आला का परत तिसरा देव परत गुरुवार आला का चौथाच देव मग देवाला सुद्धा नक्की कळालं नेमकी कोणाचं गिरायक जन्मामध्ये आलो तर एक देव आपला असा करा कोणता मी तुम्हाला सांगितलाच आहे पण हा देव जर केला तर जन्मात कोणाच्या पाया पडायची गरज लागणार नाही आग्रहानुसार ते म्हणले ते पिंगळा घ्या म्हणून सांगतो पण हे संतांचे वचन ऐका नाही ऐकलं तर काय होईल हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल हे जरी नाही कालं हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल हे जरी नाही कालं टाळी वाजवायची त्याला संपलं कीर्तन आपलं टाळी वाजवायची माझा आवाज येतोय का मागं टाळी वाजवा सणाची शेवटी बा काळ बांधून ने सणाची शेवटी बा सराच्या शेवटी बा काळ बांधून ने सराच्या शेवटी बा एका जनाधांनी आमची काय माझा येईल एका जनाधांनी आमचे काय माझा येईल काय माझा येईल वावा काय माझा येईल काय माझा येईल आमचे काय माझा येईल घोटे दादा वर्तमान घोटे वर्तमान घोटे दादा वर्तमान घोटे वर्तमान घोटे दादा वर्तमान घोटे वर्तमान घोटे दादा वर्तमान घोटे बोलो आम्ही वर्तमान घोटे बोलो आम्ही वर्तमान घोटे बोलो आम्ही वर्तमान घोटे बोलो आम्ही वर्तमान घोटे भिंगा ग बाई भिंगा ग बाई भिंगा ए भिंगा ग बाई भिंगा ग बाई औगा 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 धांगड दिंगा 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 धांगड दिंगा शेजारीना मला पंढरीला मला पंढरीला नेलं ग बया बाबा पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं ग बया दाताचं दातून घ्या ग कोणी जग कोणी दाताचं दातून घ्या ग कोणी जग कोणी कुंकू घ्या कोणी काळमणी 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 सोमवाग्या प्रेम नगरा
अवधोनी बसने लागा देवक राखे बारी माझा मल्हारी शिवारी मल्हारी शिवारी माझा मल्हारी शिवारी मल्हारी शिवारी दुख दुख नाही डोक्यात असलं पाहिजे. काय म्हणले महाराज, एका जनार्दनी आमचे काय बा जाईल. महाराज म्हणले मग हे आमचं असलं पाहिजे. आम्ही काय झालंय, सध्या एकच गोष्ट झाली, 12:30कडे काटा चाललाय. लक्ष द्या माझ्याकडे, बरोबर मी टायमाला थांबणार आहे. जेवढा लेट आलो तेवढा अर्धा तास काढूनच येणार आणि मगच पुढे चालणार आहे. ऐका, महाराज म्हणले जन्मामध्ये आलोत ना तर समाधान असावं. कशानं, कशात असावं, माणसाजवळ काय असावं, काय असावं, समाधान असावं. पण समाधान कशाने मिळतं माहिती का? असमाधान असलं की माणसाला कधीच समाधान मिळत नाही. माझ्या वाक्याकडे लक्ष द्या. असमाधान असलं की माणसाला कधीच समाधान मिळणार नाही. समाधानी राहण्याकरता माणसाजवळ समाधानच असलं पाहिजे. कळतंय मी काय बोलतोय ते? हा, मग आम्ही धावत्या युगात सध्या जगतोय. सध्या तर मला तर पाहायला मिळतोय आत्महत्या होत आहेत. आता परवा आपली एक बहीण गेली. सध्या महाराष्ट्रामध्ये 51 तोळे देऊन सुद्धा महाराज पोरगी गेली का नाही. मला वाटतं श्रीमंतीच्या नाका नादी लागो. कशा करता नादी लागताय? अरे महाराष्ट्रामध्ये आपण संतांच्या विचाराची माणसं आहे. मग महाराज आपण कसं जगायला पाहिजे, कसं चांगल्या पद्धतीने जगायला पाहिजे. आपली लेक चांगल्या घरात जावी प्रत्येकाला वाटतं, पण नक्की पाहून द्या आपली पोर. उद्या पोरीला आपल्या सोन्याच्या ताटात जेवण्यापेक्षा ते 2 घास सोनेरी असण्यापेक्षा ते सुखानं आणि समाधानाचे ते 2 घास असावे. अशा घरात आपली पोरगी द्या. मला वाटतं शेतकऱ्याकरता, अरे शेतकऱ्याच्या घरात लई आहे, पण आपल्या शेतकऱ्याकडे कोणाचं लक्षच जात नाही. शेतकऱ्याच्या पोरांना पोरगी द्यायचं म्हटलं तर लोक 10 वेळा विचार करतात. बरोबर का नाही? 10 वेळा. मला वाटतं समाधान असावं. पण काय झालंय सध्या, सांगणारा पण समाधानी नाही ना ऐकणारा सुद्धा समाधानी नाही. गणितच बसलंय. परवा सर मी एवढा प्रसंग सांगतो थांबतो. पावसाचं वातावरण होण्याच्या अगोदर आपलं वातावरण केलेलं चांगलं. आणि मग ऐका, हा परवा दिवशी कीर्तनाला गेलो आणि सप्त्याचं कीर्तन, बरं का पाहती काय, हा सप्त्याचं कीर्तन. हा, आणि सप्त्याचं कीर्तन, सप्त्याच्या कीर्तनात संपलं. मानधन मला भेटलं आणि मानधन भेटलं मी खुश निघालो घरी. आणि घरी निघाले बरं का, हा घरी निघालो. गावाच्या बाहेर माझी गाडी निघली 400-500 मीटर. गाडी अडवली 4-5 कार्यकर्त्यांनी. थांबलो. काय झालं ते म्हणले, महाराज तुमचं ते मानधन दाखवा. मी दिलं त्यांच्या हातात. मानधन हातात दिलं, त्यांनी मोजले, चेहरे पाडले. म्हणलं काय चेहरे पाडले तुम्ही? ते म्हणले, महाराज इथून मागच्या ह्या सप्त्यामध्ये इथून मागच्या कीर्तनकारांना तुमच्यापेक्षा दुप्पट पैसे भरले आणि तुम्हाला निम्मेच पैसे भरलेत. हा तुमच्यावर झालेला बोलाला अन्याय. मला तसं वाटलं. म्हणलं मग आता काय करायचं? म्हणले, महाराज 5 मिनिटं जागेवर थांबा, याच्यात आम्ही दुप्पट करून आणा. दुप्पट म्हणलं कोणाला नको, तुम्हाला नको, मला नको का? मी लय जांबारी खुश झालो. मोगंबो हा फिट बसलं पाहिजे. आणि मग लय भारी वाटलं, मला जाम भारी वाटलं. ते म्हणले, महाराज 5 मिनिटं जागेवर थांबा. म्हणलं 5 नाही 10 मिनिटं थांबतो, तुम्ही लवकर या. त्यांच्या हातात पाकिट दिलं. ते त्या दिवशी गेलेत का अजूनही आले नाही. डिझेल सुद्धा घरातून टाकावं लागलं. पाहत काय माझ्याकडं. त्या दिवसापासून ठरवलं, जेवढं मिळेल तेवढ्यात समाधानी राहायचं. जेवढं मिळेल तेवढ्यात समाधानी राहावं. नाही समाधानी राहिलं तर खिशातून घाला. मला वाटतं तेच लय महत्वाचं आहे. समाधानी राहणं गरजेचं आहे. जेवढं तुमच्या जवळ आहे ना तेवढ्या समाधानी राहा. आणि एक देव आपला असं करा, आई वडिलाची सेवा करा. का माहिती का, सावता महाराजांनी शिकवलं आहे आपल्या. सावता महाराज म्हणले ना, 19 दिवशी बैसोनी हातीवर, कोणी दिवशी पालखी सुभेदार, कोणी दिवशी पायाचा चाकर, चालत राहावे
देव ठेविल तैसे राहावे, देव ठेविल तैसे राहावे, देव ठेविल तैसे राहावे, देव ठेविल तैसे राहावे. समयाशी समयाशी सादर व्हावे, समयाची सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे, देव ठेविल तैसे राहावे, तैसे राहावे. मग कोणता देव समाधानी ठेवणार आहे? विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा हरि जय जय, हरि जय जय, जय 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 जय, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, ज्ञानेश्वर माऊली, नारायण माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, नारायण माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, हे माऊली ज्ञानेश्वर माऊली, नारायण माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली. आज आपलं हे गुरव झाप आणि गुरव झापातील आपल्या सगळ्यांचं एक लाडकं व्यक्तिमत्व स्वर्गीय बाबूराव दादा भोमाजी चौधरी दादांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं परिवाराने एवढा गोड कार्यक्रम आयोजित केला. सर मला विश्वास बसत नाही अजूनही पण की मी एका पुण्यस्मरणाचं कीर्तन करतोय. हा, पुण्यस्मरणाचं कीर्तन करतोय. आजचं कीर्तन मला वाटतंय एखादा सप्ताह चालू आहे आणि त्या सप्त्याचं काल्याचं कीर्तन संपन्न होतंय की काय, असा भाव या परिवारानं केला. ही मंडळी मिळत नाही. हे शिवनाथ महाराज, हे निलेश महाराज, पांडे महाराज, हे सागर महाराज, सचिन महाराज मिळत नाही. अनेक पैसे देऊन सुद्धा बोलतो. हा चालेल. आणि म्हणून ही मंडळी मिळत नाही. अनेक पैसे देऊन सुद्धा ही मंडळी मिळत नाही. पण मला वाटतं चौधरी परिवाराचं, शिवनाथ महाराजांचं यांचं प्रेम असावं ही मंडळी म्हणून मिळाली. आज त्यांना वैजापूरचा कार्यक्रम होता, त्यांनी मला पत्रिका पण टाकलेली होती. एवढा कार्यक्रम सोडून या परिवाराचं प्रेम असताना ही मंडळी इथपर्यंत उपस्थित आहे. आज या ठिकाणी आई सुंदरया असेल, देवीदास दादा म्हणजे त्यांचे बंधू असतील, त्यांच्या मागं 2 मुलं आहेत, त्यामध्ये गोपीनाथ दादा आहे, रावसाहेब दादा आहे, पुतण्यांचा मोठा परिवार आहे, गोविंद दादा आहे, राणू दादा आहे, नातवांचा मोठा परिवार आहे, त्यामध्ये अविनाश दादा, निखिल दादा, आदेश दादा, नात आहे, कोमलताई, प्रमिलाताई आहे, जनाताई आहे, असा परिवार. आणि या परिवारानं केलेला गोड असा सोहळा आज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. मला वाटतं या कार्यक्रमाचं नियोजन 3-4 महिन्यापासून चालू होतं बरं का. कार्यक्रमापासून 3-4 महिन्यापासून चालू होतं. 3-4 महिन्यापासून फोन येत होते, महाराज आम्ही तुमची कीर्तनं पाहतो युट्यूबला, तुम्हाला पाहतोय, जी टॉकीजला कीर्तनं झाली, तुमची युट्यूबला कीर्तनं झाली, म्हणता म्हणता ते 3-4 महिने निघून गेले आहे. आणि 4 महिन्यापासून आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो ते आपल्या दादांचं पुण्यस्मरण. पण ते पुण्यस्मरणाकरता आज आपण सर्वजण उपस्थित आहे. पण दादा नाही बरं का. दादा आज म्हणत असतील माझ्या मुलांनी माझा शेवट गोड केला. अशी मुलं जन्माला यावी. कारण की का तुकाराम महाराजांचा अभंग शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आज ही मुलं म्हणत असतील गोड कार्यक्रम केला. असं बोर्ड दाखवायला जागा नाही महाराज की इथं नियोजन कमी पडलं म्हणून सगळं गोड नियोजन केलं. मी लेट आलो होतो, जेवढा लेट आलो तेवढा कार्यक्रम लेट सोडला. 10:30 12:30 बरोबर कॅल्क्युलेट करा. 12:30ला मी कार्यक्रम सोडलाय. शेवटचे 3 मिनिटांमध्ये गोड भैरव होईल. ही मंडळी उपस्थित आहे. ही भैरवी कोणा करताय? आपल्या दादां करताय. ही भैरवी जर झाली तर शेवट गोड झाला. याजसाठी केला होता टास, शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणूनच झालेली सेवा समर्पित करतोय. गेल्या 2 तासामध्ये आजे तुम्हाला लय त्रास दिला बरं का. काय चुकला असेल ना तर मायेच्या अंतकरणाप्रमाणे चुकून एखादा शब्द माझ्याकडून चुकून एखादा शब्द गेला असेल तर, एखादा नातू असेल, एखादा मुलगा असेल तर चुकून एखादा शब्द गेला असेल तर
एखादा नातू असेल, एखादा मुलगा असेल तर माफ करा. 2 असतील तर तिसरा म्हणून माफ करा. 3 असतील तर चौथा म्हणून माफ करा. आणि एकही नसेल तर प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या. त्याची काही गरज नाही. माझा बाप श्रीमंत आहे. किती श्रीमंत आहे? अरे आळंदीला जर कधी गेलात तर माझ्या बापाच्या दारातच सोन्याचा पिंपळ आहे. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. बाप श्रीमंत आहे, लेकरं का नसणार? म्हणूनच शेवटची चाल गोड आणि वाणीला पूर्णविराम. झाला शेवटा गोड, झाला शेवटा गोड, झाला शेवटा गोड, झाला शेवटा गोड. देवे फुले कीर्ति मागरा, कीर्ति मागे उत्तमाची उरे, उत्तमाची उरे, उरे हा द्यावे तेवढे धन्यवाद. सुंदर सुंदर गायलं, त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. या कार्यक्रमाचं ज्यांनी प्रक्षेपण केलं आमचा लाडका ऋषी दादा माऊली HD हा चॅनल या ठिकाणी उपस्थित आहे. कदाचित दुसरे चॅनल नाव काय माझे परिचित नाही, पण तुम्ही सुद्धा सुंदर आहात. तुमचं सुद्धा कौतुक. आज मला वाटतं काल एक आपल्या ब्राह्मणवाड्या ठिकाणी एक आपल्या अकोले तालुक्याचं वैभव, एक जवान शहीद झालेत. खरं संदीपजी गायकर, एक त्यांची पण मी या कीर्तनामध्ये आठवण काढतोय. कारण की का आपल्या अकोले तालुक्यातले आहेत आणि देश सेवेकरता शहीद झालेत. कारण की का आज देशाकरता जे जवान
खरं तर आपल्या मातीचं, आपल्या देहाची माती करतात, त्यांच्याकरता आपण आठवण काढली पाहिजे. मला वाटतं झोपताना दोन गोष्टी विसरल्या नाही पाहिजे. एक, ज्याच्यामुळं आपल्या मुखात जो सुखाचा घास जातोय तो शेतकरी राजा, बळीराजा, आणि ज्याच्यामुळं आपण निवांत झोपणार आहे तो सीमेवर लढणारा आपला सैनिक. त्याच्यापैकीच आपला आज अकोले तालुक्यातला एक श्वास प्राण संदीपजी गायकर, एक त्याच्याकरता, त्या दादांकरता, त्या साहेबांकरता आपण एक श्रद्धांजली पर एक गीत म्हणूयात आणि थांबूयात. हम जिएंगे और मरेंगे ए वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए. हाँ, दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए. तू मेरा कमा, तू मेरा नमा, तू मेरा अभिमान, ए वतन में वो बदे तुझ पे दिल कुर्बान है. हम जिएंगे और मरेंगे ए वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय